नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स वापरत असतो. हार्मोन्सचे प्रकार वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये कोणत्या स्थितीमध्ये कोणते हार्मोन्स गेले पाहिजेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग आपल्या बागेची स्टेज कोणती आहे, त्याच्यामध्ये फ्लावरिंग आहे का, त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये कळी अवस्था आहे की अजून कोणती अवस्था आहे, तर यानुसार आपण हार्मोन्सचा वापर करणं गरजेचं असतं. चुकीच्या माहितीनुसार तुम्ही जर हार्मोन्सचा वापर आपल्या बागेमध्ये केला तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला नंतर दिसून येतात. आपल्या बागेमध्ये फळगळ जास्तीची होणे म्हणजे ते आज न होता नंतर होणे, झाडावरती विपरीत परिणाम होऊन झाडं वेगळ्या दिशेला जाणे हा सुद्धा प्रकार आपल्या बागेमध्ये घडू शकतो. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हार्मोन्सची पहिली माहिती जाणून घ्यायची आणि त्याच्यानंतर स्टेजनुसार हार्मोन्स देणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपण जे हार्मोन्स वापरत असतो तर ते हार्मोन्स कोणते वापरतो. मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये आपण ऑक्झिन, जिब्रेलिन आणि सायटोकायनिन या 3 हार्मोन्सचा वापर करतो. आता ऑक्झिनचं कार्य काय आहे, जिब्रेलिनचं काय आहे आणि सायटोकायनिनचं काय आहे हे थोडक्यात समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपला पुढचा व्हिडिओ आपण सुरू करू. मित्रांनो, याच्यामध्ये ऑक्झिनचं जर कार्य पाहायला गेलं तर शेंड्याकडील भागामध्ये ऑक्झिन हार्मोन्स हे ऑटोमॅटिकली आपल्या बागेमध्ये असतात, परंतु त्याची काहीशी कमतरता पडली किंवा आपण जे झाडाला गरज असते त्यावेळेस आपण जर त्याचा वापर केला तर त्याचे चांगले परिणाम हे आपल्या बागेवरती आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, त्याचबरोबर दुसरा आहे तो म्हणजे सायटोकायनिन हा घटक. सायटोकायनिनच्या माध्यमातून आपल्या झाडाची जी पूर्ण फ्लावरिंग असते तर त्याचं फळात रूपांतर व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर जे कांड्यातलं अंतर किंवा फळ टिकवण्याची क्षमता त्यानुसार ते कार्य करत असतं. परंतु त्याची द्यायची गरज आहे का आपल्या बागेमध्ये हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण बागेमध्ये जर व्यवस्थितरित्या सर्व काम चालू असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे हार्मोन्स जरी नाही दिले तरीसुद्धा आपली बाग ही व्यवस्थित राहू शकते. मग हार्मोन्स द्यायचा आग्रह का, हा पण विषय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर जिब्रेलिनचं जे कार्य आहे तर ते म्हणजे फळाला झटपट वाढवणे किंवा फळ हे झटपट मोठं करणे. त्याच्यामध्ये जर दुसऱ्या पिकामध्ये वापरलं तर 2 कांड्यातील अंतर हे जिब्रेलिननं वाढतं. तर याच्यामध्ये मित्रांनो आता जे आपल्या बागेमध्ये जी स्टेज आहे, जर बाग तुमची एकदम जबरदस्त असेल, एकदम पालेदार असेल, स्टोरेजची कमतरता नसेल तर आपण हार्मोन्स नाही दिले तरीसुद्धा चालते. परंतु जर तुमच्या बागेमध्ये तुम्हाला असं वाटतं की जास्तीची फळगळ होते तर त्याचं प्रमाण किती घ्यायचं हे पण खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपण धरूया की या स्टेजला आपण कोणत्या स्टेजला कोणतं देतो. आता ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेज असते तर त्यावेळेस आपल्याला सायटोकायनिनचा वापर करणं गरजेचं असतं. जर झाडामध्ये कमतरता पडलेली असेल तर, किंवा जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या बागेवरती हार्मोन्ससुद्धा कधी काम करतात तर ज्या वेळेला झाड त्याला सपोर्ट करतं किंवा झाडामध्ये ताकद असेल तर. हार्मोन्सचे वाईट आणि चांगले परिणाम काय आहेत, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की हार्मोन्स हे झाडाला काम करायला प्रवृत्त करतात. म्हणजे जी पण एनर्जी असते झाडामध्ये तर ती पूर्ण खर्च करायला भाग पाडतात. जर तुमची झाडं कमकुवत असेल आणि आपण जर हार्मोन्सचा वापर करत असलो तर झाडाची स्थितीसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. अतिसार हार्मोन्सचा वापर करून जर आपण म्हटलो की बाबा आपण काय केलं की आता आपण पूर्ण फुलाचं फळामध्ये रूपांतर करायचं आहे, परंतु आपल्या झाडामध्ये ताकद नाही आहे आणि आपण सायटोकायनिनचा डोस हा आपल्या बागेमध्ये टाकला. मित्रांनो, त्याचा वाईट आणि चांगला परिणाम मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या ठिकाणी जर झाडामध्ये शक्तीच नसेल, झाड कमजोर असेल, फळ त्याचे ड्रॉप होणारे असतील, जे फळ त्याला धरायचे ते सुद्धा ड्रॉप होऊन जाऊ शकतात. त्याचं पाठीमागचं कारण असं आहे की ते झाडाला उत्तेजित करतात की पूर्ण ताकद जी आहे ती त्या फुलामध्ये लाव आणि त्याच्यानंतर त्याचं फळामध्ये रूपांतर कर. परंतु ते झाड त्यावेळेस काय करतं की पूर्ण फुलाचं फळामध्ये रूपांतर करतं आहे, परंतु त्या फळाला पोषण्यासाठी ते असमर्थ ठरतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची जी फळं आहेत तर ती ड्रॉपिंग व्हायला सुरुवात होतात. त्याचनंतर आपण जे जिब्रेलिन आहे, म्हणजे आपण आता या गुंडी सेटिंगच्या अवस्थेमध्ये जिब्रेलिनचा वापर करत असतो. तर जिब्रेलिनना काय होतं आहे की फळांचा आकार हा झटपट वाढायला मदत होते. फळांचा आकार आपण जरी झटपट वाढवत असलो अनैसर्गिकरित्या किंवा त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपल्या झाडाची स्थिती जर व्यवस्थित असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे जर जिब्रेलिनसारखे हार्मोन्स जरी घेतले नाही तरी पण आपली झाडामध्ये जे हार्मोन्स ऑलरेडी असतातच तर ते व्यवस्थित कार्य करत आहेत आणि आपल्या झाडांची स्थिती एकदम व्यवस्थित आहे आणि त्याच्यानंतर झाड हे व्यवस्थित चांगल्या दिशेला चाललं आहे, फळांचा आकारही व्यवस्थित वाढतो. तर आपल्याला त्याच्यामध्ये हार्मोन्स आहेत हे सिद्ध झालं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचे जिब्रेलिनसारखे हार्मोन्सचा वापर करणं या ठिकाणी गरजेचं नाही. आपण जेवढं झाडाला आयती सवय लावतो, म्हणजे जसं की आपण सतत वॉटर सोलेबल देणं, म्हणजे जमिनीमध्ये आपले जे जीवाणू असतात की जे कार्य करत असतात किंवा झाड जे असतं तर ते आयतं खायला, जसं की आपल्या घरातच एखादा माणूस असेल
आणि तो सतत काय करतो त्याला की आरामदायी जीवन जगतो आहे आणि त्याला सर्व काही बसल्या ठिकाणी भेटतं आहे, तर तो काम करायला कंटाळा करतो किंवा त्याचबरोबर काम करणं जीवावर येतं. तर तशातलाच प्रकार काही झाडामध्ये सुद्धा होतो आणि त्याच्यानंतर झाडाला जर आयतं घेण्याची सवय लागली तर झाडसुद्धा काय करतं की आयतंच घेण्याचा प्रयत्न करतं, ना की ते एखादं अन्नद्रव्य जमिनीमधून रूट झोनच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या जे जीवाणूमार्फत कार्य होत असतं, तर त्याच्याऐवजी त्याला वॉटर सोलेबलची सवय लागल्याने या ठिकाणी झाडसुद्धा त्याचीच वाट बघत असतं. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण दुसरा जो विषय आहे तो म्हणजे सायटोकायनिन आपलं झालं, त्याच्यानंतर जिब्रेलिन झालं, ऑक्झिनचा उपयोग. ऑक्झिन हे हार्मोन्स आपण का वापरतो किंवा आपण प्लॅनोफिकच्या माध्यमातून ऑक्झिन हार्मोन्स या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, ॲब्सिसिक जो लेअर असतो ऑलरेडी फळावर आलेला, म्हणजे जे ट्रेस हार्मोन्स असतात इथिलीन हार्मोन्ससारखे, तर ते आपण ज्यावेळेस बाग तानावर सोडतो तर ते झाडामध्ये तयार होत असतात आणि त्याचा जो लेअर असतो तो फळावरती निघून जाण्यासाठी आपण काय करतो की प्लॅनोफिक्ससारख्या PGRचा वापर करतो. त्याच्यानंतर त्या हार्मोन्सच्या माध्यमातून ती फळांचं देठसुद्धा पक्कं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरती जास्तीत जास्त फळं या ठिकाणी टिकून राहतात. परंतु त्याची मात्रासुद्धा व्यवस्थित जाणं गरजेचं आहे आणि जर आपण GA सारख्या जर हार्मोन्सचा वापर करत असलो तरीसुद्धा काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे, ना की 3-3 वेळा. आपण एखाद्या वेळेस जरी तशा मॉलिक्यूलचा वापर केला किंवा तशा हार्मोन्सचा वापर केला तर चालतो, परंतु 3-3 वेळा जर तेच करत राहिलं तर निश्चितच फळांचा आकार आज तर वाढेल, परंतु उद्या भविष्यामध्ये जी आपली झटपट वाढ झाल्याने या ठिकाणी फळांचीसुद्धा गळती या ठिकाणी होऊ शकते. आणि त्याच्यानंतर सायटोकायनिनचा राहिला विषय, तर सायटोकायनिन हार्मोनसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फळं लागण्यासाठी, परंतु त्याचा 15 ppm ते 20 ppm पर्यंत वापर करणं योग्य आहे. परंतु त्याही पलीकडे जाऊन आपण जर जास्तीचे हार्मोन्स वापरत असलो तर निश्चितच याचे विपरीत परिणाम झाडावरती होऊ शकतात. त्याच्यानंतर स्वतःची झीज भरून काढल्यानंतर या ठिकाणी नंतर फळांना ती एनर्जी देत असतं किंवा अन्नद्रव्य देत असतं, त्याच्यानंतरसुद्धा आपल्या झाडावरती जी फळं आहेत ती ड्रॉपिंग होऊ शकतात. याच्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला हार्मोन्स वापरताना काळजी घ्यायची, जास्तीत जास्त आपण फवारण्या वरतून करण्यापेक्षा जमिनीमधून खालून प्रॉपर नियोजन कसं करता येईल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपली जमीन ही चांगली असणं गरजेचं आहे. जमीन चांगली कधी होते की जेव्हा आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक सेंद्रिय कर्ब हे आपल्या जमिनीमध्ये असतील किंवा कार्बनचं प्रमाण हे व्यवस्थित असेल, CN रेशो हा व्यवस्थित असेल, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी व्यवस्थित असेल, त्याच्यानंतर आपली जी जमीन आहे ती एकदम व्यवस्थित राहत असते आणि त्यानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडावरची जी फळं आहेत तर ती टिकून राहतात. त्याचबरोबर झाडांची ग्रोथ चांगली होते, मुळा डेव्हलप चांगल्या होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा माल आपण झाडाकडून घेऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी आपल्याला कार्य करणं हे ते म्हणजे 40-20-40च्या माध्यमातून आपलं शेणखतसुद्धा जाणं गरजेचं आहे. आपला जमिनीमध्ये जो काडी कचरा आहे तो सुद्धा जागेवर सडला पाहिजे, याच्यासाठी जीवाणूचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण रासायनिकमध्ये सुद्धा काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून उत्पन्नात घट नाही झाली पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, जमिनीमध्ये काडी कचरा जो आहे, जो दांडगा काडी कचरा आहे, तो जेवढा जास्त वेळ घेईल सडण्यासाठी तेवढं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हे चांगल्या पद्धतीनं फिक्स होत असतं. त्याच्यानंतर तेच सेंद्रिय कर्ब आपल्या झाडांना कामं येतं. त्याचबरोबर त्याच्यामध्येच जे कुजवण्यासाठी जीवाणू कार्य करत असतात ते सुद्धा जास्तीत जास्त मल्टिप्लाय होतात आणि त्याच्यानंतर आपली बाग किंवा आपल्या बागेला लागणारे सेंद्रिय घटक यांची गरज पूर्णपणे भागून जाते आणि जमिनीचा सुद्धा पोत व्यवस्थित राहतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तसा माल आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये येऊन जातो. महत्त्वाचं आहे की जमिनीवरती कार्य करणं आणि जमिनीवरती जेवढं चांगलं कार्य होईल तर तेवढाच फायदा आपला हा भविष्यामध्ये होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.